नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली असतात आणि मग हा जो युवराज त्याचबरोबर तारिणी सर्वजण बोलत आहेत, कारण आता तारिणीने निशीच्या प्रेग्नन्सीचं सत्य जवळ सर्वांच्या समोर आणलेलं आहे आणि मग कुणी कुठे झोपायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. कारण इकडे बेलसरेंच्या घरी रूम कमी आहेत आणि मग कोण कुठे झोपणार हा चाललेला गोंधळ असतो. तेवढ्यातच आजी त्याचबरोबर रेखा सगळेजण तिथे येतात आणि मग इकडे युवराज म्हणतो की तुम्हाला सगळ्यांना कुठे झोपायचं तिथे झोपा, कारण बाहेर यायची काही गरज नाहीये, मी जातो घरी, असं युवराजचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र तारिणी म्हणते की बेलसर यांचं घर छोटं असलं तरीही मनाने खूप मोठे आहेत आणि सगळ्यांना सामावून घ्यायची ताकद त्याच्यामध्ये आहे. मग इकडे आता तारिणी त्याचबरोबर सगळ्यांशी बोलत असते आणि मग लगेचच रूममध्ये आता युवराज आणि निशीला पाठवलं जातं आणि मग तारिणी आणि केदार कुठं झोपणार असा प्रश्न सुमी विचारते. रेखा म्हणते असं पण केदारची खोली बाहेर होती ना, तिकडे जाऊन झोपतील ते दोघं जण. आणि आजीला खूप वाईट वाटतं, पण तारिणी म्हणते काही हरकत नाहीये. आता तारिणी आणि केदार बाहेरच्या खोलीमध्ये झोपायला गेलेले असतात. त्या रूममध्ये पसारा खूप झालेला असतो, धूळ खूप असते आणि दोघांनी मिळून ते आवरायला घेतलेलं असतं. तेव्हा केदार स्वतः तारिणीच्या तोंडाला तिथे रुमाल बांधतो, कारण धुळीचा त्रास तिला होऊ नये. इकडे युवराजने मात्र खूपच मोठा डाव टाकलेला आहे, कारण ऐन दिवाळीच्या वेळेस युवराजला सगळ्यांनी साफसफाई करायला लावलेली होती. युवराजच्या डोक्यात तो राग असतो आणि युवराज म्हणतो की काय हे, ही खोली साफ पण केलेली नाहीये किती दिवस झालं, आणि अख्ख्या बेलसरे फॅमिलीला युवराजने आता कामाला लावलेलं आहे, सगळ्यांनी ती खोली साफ करून द्यावी अशी त्याची इच्छा असते. पण इकडे तारिणी आणि त्याचबरोबर केदार दोघंही खूप आनंदाने सगळी तयारी करत असतात. दोघंही खूप छान अशी खोली आवरत असतात, कारण ती खोली जी आहे ती केदारची होती. केदारची आणि तारिणीच्या खऱ्या मैत्रीला सुरुवात त्या खोलीतून झालेली होती, त्यामुळं ते दोघंही जाम खुश आहेत. खरं तर तारिणी घरी आलेली आहे या गोष्टीचा आनंद नमा, आजी आणि बाबा या तिघांनाही झालेला आहे. खरं तर या गोष्टीचा आनंद काव्याला पण झालेला आहे, पण तारिणीने मात्र काव्याची कशा पद्धतीने वाट लावलेली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. इकडे नमा मात्र खूप काळजी घेत असते. तिच्यासाठी निशी आणि युवराजपेक्षा तारिणी आणि केदार जास्त महत्त्वाचे असतात आणि ती त्यांच्या दोघांच्या मागे पुढे फिरत असते आणि त्यांना काय हवं नको ते पाहत असते. खरं तर राग येत असतो तो म्हणजे रेखाला. इवन जेवायला वाढताना सुद्धा रेखाने मुद्दामनच निशी आणि युवराजसाठी 2 ताटं चौरंगावर मांडलेली असतात, 2 समया लावलेले असतात आणि जेव्हा आजी विचारते तेव्हा म्हणते की तुमची तुम्ही बघा काय करायचे ते. 2 चौरंग होते ते दोघांसाठी मांडलेले आहेत. आता बाकीच्यांसाठी हवे असतील तर तुम्ही घेऊन या शेजाऱ्यांकडून, अशा भाषेत ती सांगत असते. रेखाला मात्र राग येत असतो, कारण नमा तिच्या सख्या बहिणीचं काहीही करत नाही. ती फक्त इकडे तारिणी आणि केदारच्या मागे पुढे करत असते, म्हणून ती तिच्यावरती रागवते सुद्धा. तेव्हा ती म्हणते की काही हरकत नाहीये. नमाने मात्र सागर संगीत 2 पाठ मांडलेले असतात, त्याच्या भोवताली रांगोळी काढलेली असते आणि खूप छान पद्धतीने सगळी तयारी सुरुवात केलेली असते. आणि आजी मात्र जाम खुश होत असते, कारण तारिणीचं सगळं नमा अगदी मनापासून करत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे तारिणी सुद्धा आपली काळजी घेते सुमी, हे सगळं पाहून तिला खरं तर छान वाटत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की आता काव्या जी आहे ती एक वेगळाच राडा घालते, कारण काव्याने चहा आणलेला असतो आणि मुद्दामूनच तो चहा केदारच्या अंगावरती सांडते. खरं तर काव्याने हे सगळं जाणून बुजून केलेलं असतं. मग तारिणी म्हणते अरे केदार चल मी तुला आवरून देते, असं म्हणत तारिणी त्याला घेऊन चाललेली असते. परंतु त्याच वेळी तिथे आत्या येते आणि आत्या म्हणते तू जायची काय गरज आहे, अगं काव्या जा बरं, बघू नये बरं काय झालंय ते, असं म्हणत मुद्दामच काव्याला पाठवू लागते. कारण काव्य जेव्हा तिथे बाथरूममध्ये केदारला घेऊन जाते तेव्हा त्याच्या जवळ येते आणि म्हणू लागते की काय हे सगळं, मला सांग बरं, निशीच्या हळदीच्या दिवशी तूच मला बोलला होता की नाही आय लव्ह यू, आणि माझं आय लव्ह यू ऐकण्याआधीच तू निघून गेलास, तू का ऐकलं नाहीये माझं, असं म्हणत काव्या त्याला वेड्यासारखंच करत असते. तेव्हा तो म्हणत असतो आणि काव्या मात्र अक्षरशः त्याला मिठी मारायला पर्यंत तयारी चाललेली असते. काव्या वेड्यासारखं वागत असते. तेवढ्यात तारिणी तिथं जाते. खरं तर तारिणीला जाऊच देत नसते सुमी, आत्या. तेव्हा सुमी म्हणते की जागा तारिणी बघून ये जा, असं म्हणत सुमीनं स्वतः पाठवलेलं असतं. परंतु इकडे ज्या गोष्टी घडत असतात त्या मात्र विचित्रच चाललेल्या असतात. शेवटी तारिणी तिथं जाते आणि म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुझे जिजू आहेत ते, आणि तू काय म्हणत होती ग केदू,
मग आता का आजपासून त्याला केदू भाऊजी म्हणायचं, एवढं लक्षात ठेव. आणि असं म्हणत तारिणीने जी काव्याची वाट लावलेली असते त्यानंतर काव्या काही तोंड दाखवायला समोर येत नाही. पण काव्याला आणि रेखाला काव्याला आणि आत्याला म्हणजे पद्मिनी आत्याला वाटत असतं की आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, कारण काहीही झालं तरीही त्या घरामध्ये तू जायचंच आहे आणि तो तुझा हक्क आहे. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं सुरू असतं. इकडे युवराजची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. त्याने आणि निशीने ठरवूनच टाकलेलं आहे की केदार आणि तारिणी या दोघांची वाट लावायची. त्यांना असं दाखवून द्यायचं आहे तुमची या घरामध्ये काहीच लायकी नाही आहे आणि तुमची जी लायकी आहे ती तुम्हाला चांगलंच माहिती आहे. अशा पद्धतीने ते दोघं बोलत असतात. आता डिंक लाडू केलेले असतात खास आपल्या आवडत्या लाडक्या लेकीसाठी आईने, आणि ते लाडू खायला मात्र ती तिथे असूचलेली असते. आणि त्याच वेळी इकडे जेव्हा ती लाडू खायला पुढं पुढं करते तेव्हा मात्र तारिणी तिला थांबवते आणि म्हणते की अगं निशी थांब, तू नाही खाऊ शकत हे लाडू. असं जेव्हा तारिणी तिला सांगते सगळ्यांना धक्का बसलेला असतो. तारिणीने एकदम निशीचा हात धरलेला असतो आणि मग मात्र तारिणी सगळ्यांच्या समोर ते सत्य आणते की ते लाडू उष्ण आहेत आणि निशीने उष्ण खाणं योग्य नाही. आता मात्र निशीची वाट लागलेली आहे आणि मग इकडे सुमीला जे कळायचं ते कळलेलं आहे की निशी प्रेग्नंट आहे. तारिणी डायरेक्ट सांगायला लागलेली असते पण मध्येच ती थांबते. खरं तर तारिणीने हे सत्य त्या क्षणी सर्वांच्या समोर आणायला पाहिजे होतं, पण तारिणी थांबलेली असते. युवराजची मात्र वेगळीच नाटकं सुरू असतात. आता मात्र पुन्हा रेखा तारिणी आणि केदारचा अपमान करायचा काही सोडत नाही. तारिणी आता सर्व गोष्टी सांभाळून घेत असते आणि युवराजचा डाव उधळून लावत असते. कारण युवराज म्हणत असतो की ते झोपायला जागा नाही आहे, मी घरी जातो. कारण आत्तापर्यंत त्याला राजमहालात राहण्याची सवय झालेली आहे, म्हणून त्याने उखाणा घेताना सुद्धा मी राजा आहे खांडेकरांच्या घरचा अशा पद्धतीचा उखाणा घेतलेला असतो. तर इकडे रेखाने खूपच राडा घातलेला असतो. तिने केदार आणि तारिणीला बाहेरच्या खोलीत झोपायला पाठवलेलं असतं. खरं तर सुमीला खूप राग आलेला असतो. सुमी मात्र भांडत असते, परंतु केदार आणि तारिणी दोघंही बाहेर निघून जातात. केदारला खरं तर वाईट वाटतं. खरं तर केदार आणि तारिणीमध्ये जी ताकद आहे ना ती कोणाच्यातच नाही, कारण ते दोघंही शार्प शूटर आहेत, एवढे मोठे ऑफिसर आहेत, पण त्यांची ओळख ते लपून राहत आहेत. आज त्यांच्यावरती जी परिस्थिती आलेली आहे त्या परिस्थितीला ते एका सेकंदात उधळून लावू शकतात, पण त्यांनी त्यांची ओळख लपून ठेवलेली असते. इकडे आता युवराज आणि त्याचबरोबर निशी रूममध्ये झोपायला येतात. तेव्हा युवराज म्हणतो किती दिवस झाले ही रूम साफ केलेली नाहीये का, या रूममध्ये खूप घाण आहे, कचरा आहे, हे सगळं लवकर साफ केलं पाहिजे, त्याशिवाय मी तर झोपू शकत नाहीये. खरं तर युवराजला बदला घ्यायचा असतो आणि त्यासाठी त्याने ह्या सगळ्या गोष्टी सुरू केलेल्या असतात. इकडे तारिणी आणि केदार या दोघांचा रोमांस खूपच जबरदस्त असा चाललेला असतो. रूम साफसाफ करता करता ते दोघंही एकमेकांच्या जवळ येत असतात. खरं तर केदार मात्र तारिणीवर खरंच मनापासून प्रेम करत असतो आणि ते त्याच्या प्रत्येक वागण्यातून दिसत असतं. तारिणी सुद्धा केदारसाठी तेवढीच आसुसलेली असते, फक्त तारिणीला त्या गोष्टीची जाणीव होत नसते. तारिणी मात्र दाखवत नसते, परंतु तारिणीचं सुद्धा तेवढंच केदारवरती प्रेम असतं. इकडे जेव्हा तारिणी या सगळ्या गोष्टी हँडल करत असते तेव्हा मात्र तिला असं वाटत आहे की सगळ्यांना कोणाला शंका येऊ नये आपल्या लग्नाबद्दलची, म्हणून ती सगळं करत आहे. पण केदार तर खरं तर मनापासून हे सगळं करत असतो. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात आणि त्याचबरोबर इकडे तारिणी आणि केदारचा हा सुखी संसार सुरू झालेला आहे. खरं तर दोघंही एकत्र आलेले आहेत आणि आता सगळे घराची साफसफाई करत दोघंही एकमेकांच्या मिठीमध्ये झोपी गेलेले आहेत. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.